हाय फ्रेंड्स, स्वप्ना खुशबू चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण लक्ष्मी मातेबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. लक्ष्मी माता. लक्ष्मी ही हिंदू धर्मातील ऐश्वर्य, सौंदर्य, शांती, सत्य आणि समृद्धी, संपत्ती याची अधिष्ठात्री देवी आहे. ती सरस्वती, लक्ष्मी आणि पार्वती या त्रिदेवींपैकी एक आहे. लक्ष्मी विष्णूची पत्नी आहे. लक्ष्मी ही सौभाग्याची देवी मानली जाते. हिंदू धर्मात विष्णू व भागवत पुराणानुसार, समुद्र मंथन कथानुसार देवदानवांनी अमृत प्राप्तीसाठी समुद्र मंथनातून निघालेल्या अन्य रत्नांबरोबर सागरातून उत्पन्न झाली. देवी लक्ष्मी ही वडील समुद्रदेव आणि आई तिरंगिणी यांची कन्या आहे. ज्या ज्या वेळी विष्णू भूतलावर अवतार घेतो त्या त्यावेळी त्यांची पत्नी लक्ष्मीसुद्धा विष्णूची सहचरी होण्यासाठी भूतलावर अवतार घेते. देवी लक्ष्मी श्री नारायण विष्णूसहित रामावतारात ती सीता बनली. कृष्णावतारात ती रुक्मिणीच्या स्वरूपात अवतरली. दक्षिण भारतात तिरुपती बालाजी अवतारात पद्मावती होती. कल्की पुराणानुसार कलियुगात कल्की विष्णूचा भविष्यात येणारा अवतार आहे. त्यावेळी लक्ष्मी ही पद्मा अवतारात भूतलावर येणार आहे. राघवत्वे भवत सीता रुक्मिणी कृष्ण जन्मनी अनेषु चावतारेषु विष्णो एषा अनपायिनी. कल्की पुराण. इय मम प्रिया लक्ष्मी सिंहले संभविष्यति. बृहद्रस्थस्य भूपस्य कौमुदा कमलेक्षणा. भार्या मम भार्याशु पद्मानाम्नी जनिष्यति. कल्की पुराण. अर्थ: कल्की पुराणानुसार ती माझी प्रिया लक्ष्मी सिंहल नावाच्या बेटात जन्म घेईल. सिंहल या बेटाचा राजा बृहद्रथ आणि त्यांची पत्नी राणी कौमुदी यांची कमळासमान डोळे असणारी कन्या देवी लक्ष्मी आहे. तिला माझी पत्नी पद्मा नावाने ओळखतील. भागवत पुराणानुसार कामदेव हा श्री विष्णू आणि देवी लक्ष्मी यांचा मुलगा आहे. श्रीकृष्ण व रुक्मिणी यांचा पुत्र प्रद्युम्नाचा अवतार आहे. वैष्णव सिद्धांतानुसार कामदेवाचे श्रीकृष्णांचे आध्यात्मिक रूप मानतात. लक्ष्मीला श्री म्हणजे समृद्धी, आनंद, वैभव असे म्हटले जाते. लक्ष्मीला माधवी, रमा, कमला, श्री अशी अनेक नावे आहेत. श्री लक्ष्मी म्हणजे धनधान्य समृद्धीची देवता. तिच्या परिवारामध्ये अदिती, निर्गिती, पृथ्वी, शची, राका, सिनीवाली, कुहू, सरमा यांचा समावेश होतो. दिवाळीमध्ये आश्विन अमावस्येला प्रदोषकाळी संध्याकाळी लक्ष्मीपूजन करतात. या दिवशी लोक लक्ष्मीनारायण, कुबेर, गणेशाची तसेच धनलक्ष्मी प्राप्तीसाठी श्रीयंत्र वा श्रीचक्र, शंख याची स्थापना करून पूजा करतात. दीपोत्सव भारतात आणि जगभरात साजरा होतो. या सणाच्या दिवशी घरात व घराबाहेर तेलाचे लहान दिवे लावतात. उंच जागी आकाशदिवा, आकाशकंदील लावतात. घराबाहेर विविध रंगी रांगोळी काढतात. स्वस्तिक, गोपद्म, कमळ, शंख, चक्र, पूर्णचंद्रादीचे कला, पौर्णिमा, लक्ष्मीची पावले ही लक्ष्मीची प्रतीके आहेत. ही मंगलचिन्हे दिवाळीमध्ये रांगोळी विविध रंगांनी सजवतात. लक्ष्मीपूजनाच्या वेळी अक्षतांनी बनवलेले अष्टदल कमल किंवा स्वस्तिक यावरच श्री लक्ष्मीची स्थापना करतात. त्यानंतर लक्ष्म्यादी देवतांना लवंग, वेलची आणि साखर घालून तयार केलेल्या गाईच्या दुधाच्या खव्याचा नैवेद्य दाखवतात. धने, गूळ, साळीच्या लाह्या, बत्तासे इत्यादी पदार्थ लक्ष्मीला वाहून नंतर ते आप्तेष्टांना वाटतात. हिंदू धर्मानुसार श्रीयंत्र हे सर्व यंत्रांमध्ये सर्वश्रेष्ठ यंत्र आहे. श्रीयंत्र म्हणजे साक्षात श्री महालक्ष्मी चे स्वरूप आहे. श्री ललिता त्रिपुरा सुंदरीचे निवासस्थान मानले जाते. हिंदू मूर्तींमध्ये लक्ष्मी देवी यांच्या चतुर्भुज ऋषी विष्णूप्रमाणे
4 हातांमध्ये तिच्या 2 वरचा उजव्या आणि डाव्या हातांमध्ये पाण्यात उगवलेले 2 कमलपुष्प असते आणि खाली डावीकडे खालच्या हातामध्ये अभय मुद्रा दर्शविते. उजवीकडे खालच्या हातामधून सोन्याची नाणी सोडताना दिसून येते. तिथे आपल्याला घुबड बसलेला आढळतो. लक्ष्मीला लाल वा गुलाबी रंगाची साडी परिधान केलेली असते. लक्ष्मी देवी उभी किंवा पाण्यामध्ये मोठे कमळाच्या फुलांच्या आसनावर बसलेली असते. तिला कमला व पद्मावती असे म्हणतात. तिच्या हातात सोन्याचा भरलेला कलश आहे. लक्ष्मी या कलशातून संपत्तीचा वर्षाव करते. तिला धनलक्ष्मी असे म्हणतात. कमलासनावर बसलेली देवी, तिच्या 2 बाजूंना 2 उभे हत्ती, त्यांच्या सोंडेमध्ये पाण्याने भरलेल्या 2 कुंभ. हे हत्ती कुंभातले पाणी देवीच्या डोक्यावर ओतत आहेत, असे शिल्प आपल्याला अनेकदा बघायला मिळते. तिला अभिषेकलक्ष्मी अथवा गजलक्ष्मी असे म्हणतात. लक्ष्मी, हत्ती ही संपत्ती, ऐश्वर्याची प्रतीके मानली गेली आहेत. ऋग्वेदातील सूक्तात लक्ष्मीचे वर्णन आहे. ती हस्तिनाद प्रबोधिनी आहे, म्हणजे हत्तीच्या चित्करांनी ती जागी होते. घुबड हे लक्ष्मी देवीचे वाहन मानले जाते. शंख हा समुद्रात सापडतो. शंख विजय, समृद्धी, आनंद, शांती, प्रसिद्धी, कीर्ती आणि लक्ष्मी यांचे प्रतीक मानले जाते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे शंख हे नादाचे प्रतीक आहे. समुद्र मंथनातून मिळालेल्या पाचजन्य हा शंख भगवान विष्णूंनी घेतला. म्हणूनच लक्ष्मी, विष्णू, श्री लक्ष्मीनारायण पूजेमध्ये मूलतः शंख वाजविला जातो. समुद्र मंथनातून पाचजन्य नावाच्या शुभ्र शंखाचे उत्पन्न झाले. विष्णू पुराणानुसार माता लक्ष्मी ही समुद्र राजाची कन्या असून शंख तिचा सहोदर भाऊ आहे. म्हणूनच असेही मानले जाते की जेथे शंख आहे तेथे लक्ष्मीचे निवासस्थान आहे. देवी लक्ष्मी आणि दक्षिणावर्ती शंख हे दोघे बहीण भाऊ मानले जातात. शंख हा लक्ष्मीचा छोटा भाऊ समजला जातो. विष्णूने आपल्या हातात एक शंख धारण केले. श्री लक्ष्मीनारायणाला अधिक प्रिय आहे. शंख ठेवण्याकरता जे बहुधा कासवाच्या आकाराचे आसन असते त्याला अडणी म्हणतात. कमळ हा श्री लक्ष्मीला नारायणाला अधिक प्रिय आहे. अश्वत्थ, पिंपळ, बेल, चंदन, आंब्याचे व नारळाचे झाड, पारिजातक वृक्ष हा लक्ष्मीचा प्रिय वृक्ष आहे. लक्ष्मी म्हणजे लक्षण किंवा चिन्ह, शांती, आनंदाची, निराशा दूर करणारी देवी आहे. पौराणिक समुद्रमंथन कथानुसार लक्ष्मी ही समुद्रदेव आणि तिरंगिणी देवी यांची कन्या आहे. हिंदू पौराणिक कथानुसार महर्षी भृगू हे ब्रह्मदेवांच्या मानसपुत्रांपैकी एक आहेत. महर्षी भृगू यांनी दक्ष प्रजापती यांची कन्या ख्याती हिच्याशी विवाह केला. गरुड पुराण, लिंग पुराण आणि पद्मपुराण मते महर्षी भृगू आणि पत्नी ख्याती यांना 2 पुत्र, धाता आणि विधाता, एक पुत्री श्रीलक्ष्मी ही 3 मुले झाली. लक्ष्मी स्त्रीला महर्षी भृगू आणि पत्नी ख्याती यांची कन्या आहे असे म्हटले जाते. लक्ष्मी भार्गवी असे नाव ठेवले गेले. समुद्र मंथनातून विष्णू पुराणानुसार माता लक्ष्मी ही समुद्र राजाची कन्या आहे. ती कमलासनावर विराजमान आहे. चतुर्भुज, तेजस्विनी, सुंदर होती. देव आणि दानव मोहित होऊन तिच्याजवळ गेले, पण लक्ष्मीने त्यांच्याकडे लक्ष न देता योग्य वर म्हणून पती विष्णूला निवडले. लक्ष्मीने विष्णूच्या गळ्यात कमळाच्या फुलांचा हार घातले. अशा प्रकारे विवाह झाला. तर फ्रेंड, कसा वाटला माझा व्हिडिओ? तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बाय.